दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आजकाल शहरात रस्त्यांवर, मंदिराच्या बाहेर भिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे। पूर्वीच्या काळात 1-2 रुपयांची भीक मागणारे भिकारी आज 5 रुपये ते 10 रुपये मागतात। काही जण पुण्य मिळवण्यासाठी तर कधी देवाच्या भीतीनं भिकाऱ्यांना काही ना काही भीक अथवा दान देतात, तर काही लोक भिकाऱ्याची कटकट आपल्या मागून लवकर जावी म्हणून का होईना पण भीक देतात। या भिकाऱ्यांमध्ये धष्टपुष्ट भिकारी देखील असतात। ते कष्ट करून उदरनिर्वाह करण्यापेक्षा भीक मागण्याचा सोपा मार्ग निवडतात। काही अपंग, कुष्ठरोगी, लहान मुलं असलेल्या भिकाऱ्यांना लोक दया दाखवून भीक देतात। देवदेवतांचे फोटो गळ्यात लटकवूनही भिकारी भीक मागतात। हा पैसा अनेक भिकारी नशा पाणी आणि मौज मजेसाठी खर्ची घालताना दिसतात। यात भिकारी मुलंही मागे नाहीत। त्यातूनच या भिकाऱ्यांच्या टोळ्या आणि संघटना उभ्या राहत आहेत। मात्र आपण भीक देणं बंद केलं तर आजपासून भिकाऱ्यांना कॅश देणं बंद करायचं। दया अथवा कीव आल्यास त्यांना अन्न अथवा पाणी द्यावं असं आवाहन सामाजिक संस्थेद्वारे करण्यात येत आहे। 1ही रुपया कॅश भिकाऱ्याला देऊ नका अशी चळवळच मुंबई, पुण्यामध्ये चालू झाली असून ती अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे। ही चळवळ योग्यच असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे। कोणत्याही प्रकारची महिला, पुरुष, वृद्ध, अपंग, लहान मुलं भीक मागत असतील तर पैशांऐवजी अन्न, पाणी द्या। याचा परिणाम असा होईल की आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, अगदी राज्यस्तरावरही भिकाऱ्यांच्या टोळ्या, संघटना तुटतील आणि मग पर्यायाने लहान मुलांचं अपहरणही स्वतःहून बंद होईल। गुन्हेगारांच्या जगातील अशा टोळ्यांचा अंत होईल। अशा प्रकारची जनजागृती करण्यात येत आहे। लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।